देशभक्तीचा देखावा, भिंतीवरचा तिरंगा आणि हरिवंशराय बच्चन यांची कोशिश करने वालों की हार नहीं होती ही कविता. बाहेरून पाहणाऱ्याला वाटेल हे एखाद्या सुसंस्कृत व्यक्तीचं कार्यालय आहे, पण वरकरणी अत्यंत सुसंस्कृत, देशभक्त आणि प्रेरणादायी व्यक्ती वाटणारा भोंदू अशोक खरात प्रत्यक्षात मात्र एका काळ्या साम्राज्याचा मालक आहे. खरातच्या कार्यालयाची तपासणी झाली तेव्हा पोलिसांनी जे पाहिलं त्याने तेही चक्रावून गेलेत. कार्यालयाच्या बाहेर बसलेल्या लोकांना कार्यालयाच्या आत काय चाललंय ते काहीही दिसणार नाही याची पुरेपूर काळजी खरातने घेतलेली होती. ते कसं पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. अशोक खरातने आपल्या 210 चौरस फुटांच्या कार्यालयाची रचना एका विशिष्ट हेतूने केली होती. या कार्यालयाला अशा पद्धतीच्या झेड ब्लॅक काचा लावण्यात आल्या होत्या की बाहेरून आतलं काहीही दिसणार नाही. विशेष तपास पथकाने म्हणजे SITने जेव्हा या कार्यालयाची झाडाझडती घेतली तेव्हा त्यांना धक्का बसला. खरातच्या केबिन बाहेर लोकांची, अगदी महिलांच्या पतींचीही गर्दी असायची. पण या काळ्या काचांच्या भिंतींमागे खरात बिनधास्तपणे महिलांचं शोषण करत होता. बाहेर बसलेल्यांना आत नेमकं काय चाललंय याचा साधा थांग पत्ताही लागत नव्हता. याच काचांच्या आड त्यांनी आपल्या विकृत वासनेचा बाजार मांडला होता. खरातवर केवळ लैंगिक अत्याचाराचेच आरोप नाहीयेत, तर या प्रकरणाला आता एक अधिक भयानक वळण मिळालंय. यापूर्वीच्या सुनावणीत SITने खरातवर 5 नरबळी दिल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला होता. आज कोर्टात या मुद्द्यावर पोलीस काय पुरावे सादर करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. खरात तपासात खरी उत्तरं देत नाही. खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर केलाय. खरातने अनेक नंबर वेगळ्या नावाने सेव्ह केले होते, त्याबद्दल आणि त्याच्या मालमत्तेबद्दल चौकशी करायची आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलंय. याशिवाय आणखी काही पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल केल्यामुळे त्याची पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता होती. फॉरेन्सिक टीमनेही कार्यालयाचा कानाकोपरा ढुंढाळून पुरावे गोळा केलेत, जे खरातला कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील. या सगळ्यामुळे 1 एप्रिलपर्यंत खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. खरातचा कर्मयोगी नगरमधला तृप्तावाला हा 5 कोटींचा आलिशान बंगला नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहिलाय. स्थानिक नागरिक सांगतात की एरवी शांत वाटणाऱ्या या बंगल्याचं रूप अमावस्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचं. रात्रीच्या काळोखात तिथे महागड्या गाड्यांच्या रांगा लागायच्या. अनेक राजकीय नेते, बडे अधिकारी आणि स्वतःची ओळख लपवू पाहणारे VIP लोक चोरट्या पावलांनी या बंगल्याची पायरी चढायचे. अमावस्येच्या रात्री चालणाऱ्या या दरबारात नक्की काय घडायचं याचं रहस्य आता उघड होऊ लागलंय. ज्या बंगल्याकडे लोक कुतूहलाने पाहायचे तिथे आता केवळ संताप आणि भीतीचं वातावरण आहे. थोडक्यात सांगायचं तर अशोक खरातने श्रद्धेचा, देशभक्तीचा आणि सामाजिक प्रतिमेचा वापर करून आपल्या पापांचं साम्राज्य उभं केलं होतं. काळ्या काचांच्या आड त्यांनी अनेक स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि समाजाच्या डोळ्यात धूळ फेकून आर्थिक माया जमवली. SIT आणि फॉरेन्सिक टीमच्या तपासातून समोर येणारं सत्य खरातला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी पुरेसं ठरेल असं तरी आता दिसतंय. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.